परागी आता तिच्या माहीतच्या लोकांसोबत बोलायचंच बंद करते. असंच पुढे एके दिवशी, हे बघा मॅडम, हा माझा मुलगा आहे. कालच याचा जन्म झालाय. त्यामुळे सगळ्यात पहिला याचा फोटो मी तुम्हालाच दाखवतोय. अरे देवा, आता तुला मुलगा झालाय तर मी काय करू त्यात? जा आता इथून. उगाच डोकं खराब नको करूस माझं. बावळट कुठला. पण मॅडम, अरे जा ना बाबा इथून. मग तो नोकर तिथून निघून जातो. पण हे सगळं सिंधुरा आणि इंद्रजित बघतात. परागीला हे काय झाले? दिवसेंदिवस तिच्या स्वभावात किती बदल होत चाललाय. तसं नाहीये सिंधुरा. तिच्यावर आता कामाचं खूपच प्रेशर आहे. त्यामुळे कधी कधी चिडचिड होऊन जाते ग. आणि परागी पण एक माणूसच आहे ना. पण तरीही याआधी पण परागीवर किती पण प्रेशर का असेना, पण ती सगळ्यांबरोबर प्रेमानेच वागायची. तसं नाहीये सिंधुरा. अगं, आजकाल कंपनीचं जवळजवळ सगळंच काम ती बघतीये. कारण ती आता कंपनीची CEO बनलेली आहे. त्यामुळे तिच्यावरती जबाबदाऱ्या पण तेवढ्याच वाढलेल्या आहेत. म्हणून तू पण जरा समजून घे तिला. पुढे एके दिवशी ऑफिसमध्ये, हे बघ परागी, मी आज डब्यामध्ये तुझ्या आवडीची साबुदाणा खिचडी आणलीये. मला माहितीये की ही तुला खूपच आवडते. चल, आपण दोघे खायला बसू. हे सगळं काय रुचिता? मी आता या कंपनीची मालकीन बनलेली आहे. त्यामुळे मला परागी नाही तर मॅम म्हणून बोलवत जा. अगं, हे तू काय बोलतीयेस? उगाच जास्तीची नाटकी नको मारूस. तू माझी मैत्रीण होतीस, आहेस आणि नेहमीच राहणार. मोठी आली मला शहाणपण शिकवायला. मी तुझी मैत्रिणी ऑफिसच्या बाहेर आहे. त्यामुळे मी इथे तुझी बॉस आहे. आणि म्हणूनच मी बोलतीये की यापुढे माझ्याशी नीट बोलायचं. बावळट कुठली. परागीच्या बोलण्याचं रुचिताला खूपच वाईट वाटतं. मग ती तिथून निघून जाते. आणि हे सगळं इंद्रजित बघतो. त्या दिवशी पण परागी त्या नोकरासोबत खूपच वाईट वागली. आणि आज ऑफिसमध्ये पण हिने हेच केलं. परागी खरंच बदलत चाललीये का? इंद्रजित पण आता खूपच चिंतित होतो. पुढे एके दिवशी, ज्यावेळी सिंधुरा आणि परागी बाजारात शॉपिंगला जातात, त्यावेळी, ग परागी, इथे जवळच तुझं माहेर आहे ना. चल, आपण त्यांना भेटून येऊ. आणि तसे पण खूपच दिवस झाले ग. तुझी आई आणि वहिनी आपल्या घरीच नाही आले. आणि ज्या ज्यावेळी त्या दोघी आपल्या घराजवळ येतात त्यावेळी आपल्याला भेटायला त्या नक्की येतात. आणि आज तर आपणच इथे आलोय. तर चल मग, आपण पण जाऊन त्यांना भेटून येऊ. अहो नाही आई, मला नाही जायचंय घरी. अगं पण का परागी? ते तर तुझं घर आहे ना. कमालच आहे बाई. अगं, प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी जाण्यासाठी किती वेडी असते. पण एक तू आहेस जे सरळ सरळ नाही म्हणतीयस. काय झालंय परागी? सगळे ठीक तर आहे ना? हो आई, पण माझी तब्येत मला थोडी खराब वाटतीये. आणि म्हणूनच मला घरी जायचंय. आणि घरी जाऊन मी आता मस्तपैकी आराम करेल. म्हणूनच बोलले मी. अरे बापरे. हो नाही, आता आपण नेक्स्ट टाइम जेव्हा इकडे येऊ ना, त्यावेळी यांना भेटायला येऊ. असं पण माझ्या माहेरची लोक कुठं पळून चाललेत बरं. आणि खरं सांगू का, माझ्याच्याने तर आता उभं पण राहवलं जात नाहीये. खूपच थकावट होतीये मला. ठीक आहे परागी, तू काळजी नको करूस. आपण दोघी आता घरीच जाऊ. मग तू घरी जाऊन आराम कर. मी स्टाफ मेंबरला सांगून तुझ्यासाठी एक काढा बनवून देईल. मग ते पिऊन तुला खूपच बरं वाटेल. ठीक आहे आई, चालेल. अशा प्रकारे खोटं बोलून परागी सिंधुराला माहेरी जाण्यासाठी थांबवून घेते. आणि मग त्या दोघी तिथून त्यांच्या घरी येऊन जातात. बघितलंस ना तू सोहम, अरे ती मुलगी साधं माफी मागायला पण नाही आली. आणि तू बोलत होतास की ती सुधरून जाईल. नाहीतर काय, परागीने तर आपला विश्वासच तोडलाय. आणि आता जर ती आपल्या घरी माफी मागायला पण आली ना, तर मी तिला अजिबात माफ नाही करणार. तुम्ही दोघी बहुतेक बरोबर बोलताय. पण मला अपेक्षा होती की ती एक ना एक दिवशी नक्की सुधरेल. पण जाऊ दे, तिची कर्म तिच्यापाशी. पण आपण आपली चांगलीच कर्म ठेवली पाहिजेत. एवढा घमंडीपणा अजिबात चांगला नाहीये. आणि तिने आपलं मन दुखावून खूपच खराब केले. अगं, मी तर आता विसरूनच गेलीये की माझी कोणती मुलगी पण आहे. यापुढे माझा आता फक्त एकच मुलगा असेल. आणि ही परागी तर मेली आहे माझ्यासाठी. आणि हो अस्मिता,
यापुढे जर तिने तुला एखादा मेसेज किंवा कॉल केला ना, तर तू तिला अजिबात रिप्लाय नको देऊस. ठीक आहे आई. दिवसेंदिवस आता परागीच्या स्वभावात अजूनच बदल होत जातो. मग एके दिवशी सकाळी बंगल्याच्या गेटवर एक भिकारी येतो. अहो दीदी, काहीतरी खायला द्या ना. देव तुमचं खूपच भलं करेल बघा. खूप दिवसांचा उपाशी आहे हो, आणि माझं या जगात दुसरं कोणीच नाहीये, म्हणून बोलतोय दीदी. काहीतरी द्या ना खायला. शी, अरे किती घाणेरडा आहेस तू. भिकारी कुठला, काय माहिती ते कोणतं तोंड घेऊन आलायस तू. चल निघ इथून. आणि माझ्या घराच्या आजूबाजूला फिरायची तुझी हिंमत पण कशी झाली. ही काही तुझी झोपडी नाहीये, बंगला आहे माझा, आणि मी या बंगल्याची मालकीण आहे. अहो दीदी, असं नका ना बोलू. तुम्ही तर किती श्रीमंत आहात, आणि देवाच्या कृपेने तुमच्याकडं कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आणि मी तुम्हाला याआधी पण पाहिले की तुम्ही गरीब लोकांची खूप मदत करता. मग माझी पण थोडी मदत करा ना दीदी. फक्त खायलाच तर मागतोय मी. काहीच नाही मिळणार तुला. अरे त्यावेळी मला तेवढी समज नव्हती, पण आता मला चांगलंच समजून चुकले की तुझ्यासारखे हे भिकारी 1-1 रुपये जमवून चांगलाच बिझनेस करतात, आणि तुझे हातपाय पण अगदी व्यवस्थित आहेत. मग अशी भीक मागायची काय गरज पडलीये तुला. आता माझं तोंड काय बघतोयस. चल निघ इथून. मग परागी त्याच्या तोंडावरती गेट बंद करते, आणि हे सगळं सिंधुरा बाल्कनीमधून बघते, आणि ते पाहून तिला खूपच शॉक बसतो. अरे बापरे, परागीच्या स्वभावात तर किती बदलाव झालाय. पण हे कसं काय शक्य आहे बरं. असंच एके दिवशी, अगं परागी, आज मी पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे तुला पण कोणतं काम करायची काहीच गरज नाहीये. आणि जर तुला काही आज काम असेल तर ते उद्या किंवा परवा कर, पण आज नको यार. आज आपण मस्तपैकी दोघेजण कुठेतरी फिरायला जाऊ. नाही तुषार, आय एम रिअली सॉरी, पण माझ्याकडे आज खूप सारी कामं पडली आहेत, आणि मी तुझ्यासारखा असा फालतूचा वेळ नाही घालवू शकत, कारण माझ्या आयुष्यात काम खूप महत्वाचं आहे. काय. परागीचं हे बोलणं ऐकून तुषारला खूपच वाईट वाटतं. आता माझं असं तोंड काय बघतोयस तू. जा आता, कामं करू दे मला. ठीक आहे परागी, तू फक्त कामच करत बस. अगं तुला तर फक्त तुझ्या कामावरतीच प्रेम आहे. नवऱ्याची तर तुला काही पडलेलीच नाहीये. आता तुला जे समजायचे ते समज. मी यावर काहीच नाही करू शकत, आणि तुला असं उदास पाहून मी तुला काही म्हणवायला पण येणार नाहीये, कारण माझ्याकडे तर त्यासाठी पण वेळ नाहीये. मग तुषार आता तिथून निघून जातो, आणि परागी आता तिचं काम करायला लागते. पुढे एके दिवशी ज्यावेळी घरामध्ये पूजा होणार असते त्यावेळी, अगं परागी, कुठे गेली होतीस तू, आणि हे काय आणलंयस तू. हे मी नवीन कपडे आणले ताई. बरं मी आलेच. मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे, त्यामुळे मी तुमच्याशी नंतर बोलते. ठीक आहे परागी, चांगलीच गोष्ट आहे. जे पूजेत घालण्यासाठी परागी नवीन कपडे घेऊन आली. आता आपण दोघं पण उद्या शॉपिंगला जाऊ. हो चालेल ना. यावेळची पूजा तर परागी आणि तुषारकडून होईल, कारण लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच पूजा असेल, आणि त्यामुळे मला आता खूपच आनंद होतोय. मला पण सिंधुरा. अगं आजकालच्या सुना तर पूजापाठमध्ये विश्वासच नाही ठेवत, पण आपली सून एकदम वेगळी आहे. तिला पूजापाठमध्ये पूर्ण विश्वास आहे, आणि तिचं मन पण खूप साफ आहे. अशीच देवाची आमच्यावरती कृपादृष्टी राहू दे. परंतु पूजेच्या दिवशी परागी हॉलमध्ये छोटे कपडे घालून येते, आणि तिला अशा कपड्यांमध्ये पाहून सगळेजण खूपच शॉक होतात. अगं हे तू काय घातलंयस परागी. अगं तुझ्या लक्षात नाहीये का की आज आपल्या घरात पूजा आहे. हो माहिती आहे आई, पण मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला चाललीये, आणि त्यामुळेच मी हे कपडे घातलेत. काय. अगं आम्हाला वाटलं होतं की तुझे नवीन कपडे पूजेसाठी आहेत, पण तू तर मस्तपैकी फिरायला जाण्यासाठी शॉपिंग करून आलीयस. आणि परागी, जर तुला आधीच माहिती होती की घरात पूजा होणार आहे आणि तुझं घरात असणं गरजेचं आहे, तर अशा परिस्थितीत तू बाहेर कशी काय जाऊ शकतेस. माफ करा बाबा, पण माझा बाहेर जायचा प्लॅन पहिलाच बनलेला होता, आणि आईंनी तर लास्ट मिनिटवरती पूजा ठेवून दिली. आता तुम्हीच सांगा, मी काय करणार आहे यामध्ये.
मैत्रिणींना नाही बोलून देऊ का? नाही, हे सगळं मी नाही करू शकत. आम्ही एक 5 स्टार रिसॉर्ट बुक केलाय आणि त्यासाठी आम्ही एका रात्रीचे 50,000 रुपये दिलेत. परागी आता कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही देत आणि पूजा सोडून ती तिच्या मैत्रिणींसोबत निघून जाते. ही तीच परागी आहे ना, जिला मी माझ्या सुनेच्या रूपामध्ये स्वीकारलं होतं. त्यावेळी ही किती वेगळी होती, पण आज तिच्यामध्ये किती बदल झालाय. जी परागी स्वतःच्या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व देत होती, आज तीच परागी बाहेरच्या लोकांना महत्त्व देतीये. हो नाही, तू अगदी बरोबर बोलतीयस. परागीमध्ये तर खूपच बदल झालेला आहे आणि हा बदल खूपच चुकीचा आहे. आणि आपण तिला हे बोलतच नाहीये की तू तुझ्या मैत्रिणींसोबत नको जाऊस, हे करू नको किंवा ते नको करूस. पण स्वतःच्या कुटुंबाला महत्त्व देणं पण तेवढंच गरजेचं आहे ना. आणि परागीमध्ये अशा प्रकारे बदल झालेला पाहून मला आता खूपच काळजी वाटतीये. पुढे काहीच दिवसामध्ये परागीचा वाढदिवस येतो आणि त्यावेळी घरातील सगळेजण तिच्याशी खूपच प्रेमाने बोलतात. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा परागी, अशीच आनंदात राहा. थँक्यू आई. आणि हो परागी, सगळेजण येणार आहेत. फक्त मला आई, सोहम दादा आणि अस्मिता वहिनींचं माहीत नाही. पण तू तर त्यांना इन्फॉर्म केलंच असशील ना? अरे नाही तुषार, ते तिघेजण गावी गेलेत. अस्मिता वहिनींच्या बाबांची तब्येत खूपच खराब झाली आहे. खूप सिरियस आहेत ते, त्यामुळे ते सगळेजण त्यांच्याच घरी गेलेत. अरे बापरे, पण त्यांना सांग काळजी घ्यायला आणि कोणत्या गोष्टीची मदत लागली तर बिनधास्त सांग म्हणा. हो सांगेल मी त्यांना. परागी सर्वांशी खोटं बोलते आणि त्या खोट्याला सगळेजण खरंच समजतात. जेव्हापासून माझ्या माहेरची लोक घरी येत नाहीयेत, तेव्हापासून माझ्या डोक्याला किती शांतता मिळतीये. नाहीतर ज्या वेळी ते कोणत्या ना कोणत्या फंक्शनला येतात, त्यावेळी काहीतरी होतच असतं. पुढे काही दिवसानंतर तुषार बाजारामध्ये कुसुमला भेटतो. अहो आई, तुम्ही सगळं ठीक तर आहे ना? आणि कधी आलात तुम्ही गावावरून परत? गावावरून? पण आम्ही तर बाहेर गावी कुठेच नाही गेलो. पण मला तर परागी बोलली होती की तुम्ही तिघेजण गावी गेले आहात. अस्मिता वहिनींच्या बाबांची तब्येत खराब झाली आहे ना, त्यासाठी. आणि त्यामुळेच तुम्ही तिच्या वाढदिवसाला पण नाही येऊ शकलात. नाही नाही, हे सगळं खोटं आहे. आम्ही तर इथेच होतो आणि अस्मिताच्या वडिलांची तब्येत पण एकदम व्यवस्थित आहे. काहीच नाही झालं त्यांना. काय? मग परागीने आम्हाला खोटं का सांगितलं? कारण आम्ही जर तिथे आलो असतो ना, तर तिला आमची खूपच लाज वाटली असती. कुसुमचं हे बोलणं ऐकून तुषारला धक्काच बसतो. मग घरी गेल्यानंतर तो या विषयावर परागीशी बोलतो. हे बघ परागी, माझ्याशी अजिबात खोटं नको बोलूस. आज तुला सांगावंच लागेल की तू वाढदिवसाच्या दिवशी आमच्याशी खोटं का बोललीस. कारण माझी अजिबात इच्छा नव्हती की ती लोक आपल्या घरी यावीत आणि माझ्या इज्जतीचा भाजीपाला करावा. अरे त्या लोकांना तर जरा पण समज नाहीये की कोणाशी कसं बोललं पाहिजे, काय कपडे घातले पाहिजेत. आता तूच मला सांग की ह्या सगळ्यामध्ये मी काय काय करत बसू. आणि असं पण नाहीये की त्या लोकांना मी कधी समजावून नाही सांगितलं, पण त्यांच्या डोक्यात तर काही घुसतच नव्हतं. आता त्यांना पण समजायला पाहिजे ना की श्रीमंत झाल्यामुळे माझी लाईफ पण खूपच बदललीये. काय? हे तू काय बोलतीयस परागी? भानावर तर आहेस ना तू? हो तुषार, मी पूर्णपणे शुद्धीत आहे आणि मी जे पण काही बोलतेय ते अगदी बरोबर बोलतीये. फालतूची बडबड नको करूस परागी. अगं आम्ही तर तुला तुझा स्वभाव बघून पसंत केलतं, पण आम्हाला तर याची कल्पना पण नव्हती की लग्नानंतर तू अशा प्रकारे बदलशील. आणि जी मुलगी आपल्या घरच्यांची नाही होऊ शकली, ती आमची काय होणार आहे? अहो गप्प बसा आई. उगाच तुम्ही आता मला लेक्चर नका देऊ. आणि सासू आहात याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही मला काही पण बोलाल आणि मी गपचूपपणे ऐकून घेईल. बस परागी, खूप झालं आता तुझं. पण यापुढे आम्ही तुझी ही नाटकी सहन नाही करू शकत. अगं एवढं खोटं बोलून सुद्धा तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये. थोडीफार तर लाज वाटायला पाहिजे ना तुला. हा नाही वाटत आहे मला लाज. जे आहे ते आहे आणि हे नाटक आता मी जास्त दिवस नाही करू शकणार. जर तसंच असेल तर निघून जा या घरातून. काय? हो परागी,
तू अगदी बरोबर ऐकलीस. आणि जे झालं ते चांगलंच झालं, कारण आज त्याचमुळे तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला. अगं, इतके दिवस तर आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो, पण आता पाणी डोक्यावरून चालले. त्यामुळे आता तुझी या घरात आणि आमच्या आयुष्यात काहीच जागा नाहीये. अहो नाही आहे, असं नका ना बोलू.